महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी श्री रेणुका देवी महाविद्यालय माहूर जिल्हा नांदेड येथे श्री संजय राठोड मृद व जलसंधारण मंत्री यांची मातोश्री प्रमिला देवी धुलीचंद राठोड यांच्या स्मृतीनिमित्त शिष्यवृत्ती योजनाकरिता महाराष्ट्रातील 12वी वर्ग उत्तीर्ण बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे चौथा टप्पा पार पडला। या स्पर्धा परीक्षेत राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। या उपक्रमाचा उद्देश बंजारा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवणे हा असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरत आहे। यावेळी विदर्भ IAS अकॅडमीचे असिस्टंट भारत खातरकर यांचे सहकारी विष्णू रेपाडे सर आणि शिवसेना तालुका प्रमुख राहुल सुदर्शन नाईक यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे विधानसभा समन्वयक हिरासिंग चव्हाण, शिवसेना युवा तालुका प्रमुख सोनू पाटील चौधरी, वैभव राठोड, शिवसेनेचे मुखेड प्राध्यापक लोणे सर इत्यादी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। परीक्षा म्हणजे संधीचं द्वार। आज युग हे स्पर्धेचं युग आहे। बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसमोर असलेल्या आर्थिक अडचणी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि अभ्यास, साहित्याची कमतरता यासारख्या अडथळ्यावर मात करण्यासाठी बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री सन्माननीय नामदार संजय भाऊ राठोड साहेब यांनी आपल्या आईच्या नावाने मातोश्री प्रमिला देवी धुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे। प्रशासनातील बंजारा समाजाचा टक्का वाढावा, तसेच समाजातील विद्यार्थी आहे त्या ठिकाणावरून स्पर्धा परीक्षेची तयारी करून त्यांचे शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, याच हेतूने राज्यातील 1000 विद्यार्थ्यांना ₹10,000 अभ्यास साहित्य व विदर्भ IAS सारख्या नामांकित अकॅडमीचे ऑनलाईन मार्गदर्शन मिळावे याकरिता ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे। बंजारा समाजातील युवकांना स्वप्नांना वास्तवात उतरण्यासाठी संजय भाऊनी सामाजिक बांधिलकी व तळमळ आहे। ही योजना शासकीय नसून त्यांनी समाजातील तरुणांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुरू केलेली वैयक्तिक स्वरूपाची प्रेरणादायी योजना आहे। मतदारसंघातील योजनेचा प्रारंभिक टप्पा अतिशय यशस्वी ठरला असून गेल्या वर्षी योजनेतून वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।